ए, ए, गिलास ला एक गिलास गिलास फेंकती है। अब आपको दारू नहीं देते हैं। पानी को रोटी बना। खाना से खाने का बिना ए, रोटी लेकर रोटी है जल्दी लेकर नहीं तो बंडा बातू का खाबा। रोटी खाने का आराम से सोने खाना लगा अब चुरा लिया को जल्दी लेगा तो सब उड़ा को मारूंगा उड़ा को। लेगा रोटी लेगा दारू 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 सोडून देतो मी दारू आजपासून दारू सोडून दिली म्हणून समजा। शपथ खाऊन सांगतो या दारूची शपथ मी दारू सोडलो दारू सोडून दिलो। नमस्कार दोस्तों मित्रांनो मी का दारू पिलेली नाही उद्या नाटक केलं होतं। पाणी आहे हा पाणी आणि हा एक खाली बॉटल आणलं होतं दारू मी लई दारू पित होतो 2 वर्ष होत आले मी दारू सोडून आजपर्यंत ते दारूला शिवलं नाही तर मी आज नाटक करून दाखवलो तुम्हाला दारूची मी दारू पिलेलं नाही। दारू सोडून मी 2 वर्ष झाले
तर माझी जिंदगी, अर्धी जिंदगी गेली ह्या दारूमध्ये. म्हणजे दारू कुठं कुठं पित होतो तिथंच पडत होतो. आणि दारू असली नशा आहे. आपण कामाला जावावं, काय तर करावं, पैसे कमवावं, काम करावं असं म्हणत असतो. परंतु दारू पेल्यावर काही तर सूचना, कुठली तर घटना काय तर घडतंय आणि काय तर आडवं येतंय. आणि कामाला जाता वेळी एखादा दोस्त येतो, तर गप्पा मारत बसण्यापेक्षा चल नाईटी घेऊ, माझ्याकडे पैसे नाहीत तरी पण म्हणतो त्याने उद्या मला ते घे म्हणा, आज मी करतो चल, असं करून काम हडताळ करून दारू पिण्यामध्ये काहीही अर्थ नाही. तर तुम्हाला कळकळीची माझी हात जोडून विनंती आहे, तर दारू हा सोडून द्या. तुम्ही दारू पिऊ नका. दारू पिल्यावर कुठलेही काम होत नाही, कसलेही अडचणी पाहिजे म्हणून येते, तर त्या अडचणी दूर कधी होणार नाही, दारू कधी पण सुटणार नाही. अजून एक गोष्ट, कुठं गोळी घ्यायचं दारू सोडायचं नाही, कोण डॉक्टरकडे जायचं दारू सोडावं नाही. कुठलाही डॉक्टर असो, कोणी असो, आयुर्वेदिक औषध घ्या, काही घ्या, दारू कधी सुटणार नाही. फक्त एकच पर्याय आहे, आपल्या मनामध्ये दारू सोडायची इच्छा असली तर आपोआप दारू सुटून जाते. म्हणजे एक थीर ठेवायचं, दारू सोडूनच द्यायचं आहे म्हणून मनामध्ये एक पर्याय निवडायचा. तर खट्ट म्हणून दारू सोडून द्या. बघा तुम्ही, मी अंसोल कुन्नुरे आहे, राहणार वर्नाळवाडीचा आहे, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. तुम्हाला कळकळीची एक विनंती सांगतो, दारू सोडून द्या. आपलं परपंच चांगलं होतंय आणि आपले लेकरं बाळ, आपलं घर संसार बघा. मी सोडून 2 वर्ष झाले, मला राहायला घर नव्हतं, मी घर बांधून घेतलो आणि आता रोज शेतीला जातो. कोणीही अडथळा येत नाही, कुणीही चल बाबा प्यायचं आहे म्हणत नाही, तर मला नमस्कार करतेत आणि दूध असं बघतेत, असं तारीफ करतेत. एवढंच कळकळीची विनंती आहे, तुम्ही पण दारू सोडा. आणि सोडा, वाटल्यास मला क्षमा करा, नाहीतर मी खोटं सांगत असेल तर मला क्षमा करा. एवढीच कळकळीची विनंती आहे. मला लाईक करू नका, मला लाईकची गरज नाही. फक्त एवढीच विनंती करून सांगतो की दारू सोडा. एवढंच. नमस्कार.